तुमच्या या विचारांची दिशा तरी मला योग्य वाटते. हो ना. फक्त एकच प्रॉब्लेम आहे ग. काय? मला ना अगं पैशांची थोडी गरज आहे. आणि आता इंदुवहिनी आणि बेबी दोघींनी आईंकडे आधीच नंबर लावले. अहो सरू मावशी, पण आईजी देतील तुम्हालाही पैसे. हो त्या देतील ग, पण बहिणीच्या सासूकडे असे पैसे मागणे बरोबर नाही वाटत मला. आधीच इतकी वर्ष त्यांनीच सगळं केलंय माझं. आता आणखी आर्थिक भार टाकावासा नाही वाटत आहे. बरं मला सांगा, तुम्हाला साधारण किती पैसे हवे असतील? म्हणजे मी तुम्हाला. अगं नाही नाही, तू नको देऊस पैसे. अहो सरू मावशी, मला जमेल ना. मी एक काम करते, मी ना. नको जान्हवी, आधीच तू माहेरी सुद्धा पैसे देतेस ना तुझ्या, तेच खूप करतेस ग बाळा. अहो पण मग लोन काढते ना मी सरू मावशी. नाही नाही नको, श्रीला नाही आवडणार ग. म्हणजे त्याला काहीच न सांगता आपण लोन मागायला गेलो तर ते त्याला नाही आवडणार, आणि घरातही कोणालाच नाही आवडणार. मग एकच उपाय आहे. मला कळतंय ग, पण माझी हिम्मत नाही होते ग. सरू मावशी, श्री मुलासारखा आहे की नाही तुमच्या? मग मुलाकडे पैसे मागायला हिम्मत कशाला हवी? ते आहे ग, पण आपला श्री कसा सडेतोड आहे. त्याला जे वाटेल ते तो बोलतो, आणि मी आधीच स्वतःच असं करून घेतलंय, त्याला सगळी गंमतच वाटेल ग. तू बोलशील जान्हवी त्याच्याशी? सरू मावशी, तुमची बाजू श्रीला कळली पटली की तो मान्य करेल. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याशी बोला. म्हणजे कसं होईल, तुमचा जो मुद्दा आहे ना तो तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला पटवून देऊ शकाल, हो ना? आणि दुसरं काय होईल, ही गोष्ट आपल्याला जमणार नाही. हा न्यूनगंड इथूनच दूर करायला लागा. म्हणजे तू मला मदत करणार नाहीस का? हो सरू मावशी, मी बोलेन श्रीशी, तो मुद्दाच नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः श्रीशी बोला. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करताय की नाही, मग यू हॅव टू फाईट युअर ओन बॅटल. म्हणजे पैसे जमा करण्यापासून सगळ्या गोष्टी या तुम्ही केल्या पाहिजेत. याने काय होईल माहितीये, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुम्हाला मिळणारं समाधान 10 पटींनी वाढेल. तुम्ही बोलून बघा. समजा त्याला नाही पटलं, त्याने नाही ऐकलं, तर मग मी आहेच ना, मग मी बोलेन श्रीशी. पण आता तुम्ही त्याच्याशी बोला असं मला वाटतं. पण अगं सरू मावशी, आपण आपलं काहीतरी करूया, हा विचार तुमच्या मनात आला की नाही? मग झालं तर. कारण हे करणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि सगळ्यात कठीण असतं, आणि ते तुम्हाला जमलंय. मग आता पुढचं सगळं सोपं होईल. तुम्हाला नक्की जमेल बघा. ऑल द बेस्ट. थँक्यू बाळा, थँक्यू. बरं मी येते. हा मनीष, हो उद्याच्या उद्या ऍड देऊन टाका पेपरमध्ये. हा, आणि नोटीस लावून टाका. येस, कॅन्टीन सुपरवायझर पोस्ट साठी महिला हवी आहे. करेक्ट. हो हो हो, काहीच हरकत नाही. हा हो हो, ओळखीचं कोणी असेल तर नथिंग लाईक इट रे. हे बघ, आत्ता स्क्रुटिनी करायला आपल्याकडे फार वेळ नाहीये. करेक्ट, नवीन जॉईन जी कोणी होईल तिला फक्त आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल इतकंच. या राईट. ठीक आहे, बाकी उद्या बोलू. बाय. काय झालं? काय डोक्याला नवीन विषय अचानक सोडून गेल्या मॅडम. कॅन्टीन सुपरवायझर? कॅन्टीन सुपरवायझर सोडून गेल्या. अगं आपल्याकडे खूप लांबून लांबून लोक कामाला येतात, आणि त्यांच्यासाठी कंपनीमध्ये कॅन्टीन लागतंच. म्हणजे आपण त्यांना खूप स्वस्त दरात जेवण आणि खाण्यापिण्याच्या काही सोयी पुरवतो. आणि या सगळ्यावर लक्ष ठेवायला एक कॅन्टीन सुपरवायझर लागतो. या सगळ्यावर लक्ष नाही ठेवलं ना तर मग उगाच प्रॉब्लेम्स होतात. सगळे आपल्या मनाप्रमाणे वागतात, केऑस होतो सगळा. पण म्हणजे काय क्वालिफिकेशन लागतं ह्या पोस्ट साठी? तसं म्हणायला गेलं तर अशा कामांसाठी ऑन फील्ड एक्सपिरियन्स लागतो. आणि आपण युजली स्त्री कॅन्डिडेट्सच बघतो. म्हणजे स्त्रिया अशासाठी की त्या अशा प्रकारची कामं खूप एफिशियंटली करू शकतात, तत्परतेने करू शकतात, आणि मुख्य म्हणजे फसवणूक कमी होते. अरे पण अशी कॅन्डिडेट तुम्हाला खूप इझिली अवेलेबल होईल. म्हणजे गोखले गृह उद्योगात जॉब साठी चौकशा तर होतच असतील ना? ते खरं आहे. बघूया आता काय होतंय ते. मिळेल मिळेल,
वत्सा, तुला हवी तशी कॅन्डिडेट नक्की मिळेल. ओके ओके. जगन्माता जान्हवी देवींनी खुद्द सांगितलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला कॅन्टीन सुपरवायझर लवकरच मिळेल. येस. पण आता त्या मातेच्या रोल मधून बाहेर येऊन जरा बायकोच्या रोल मध्ये आलीस तर या वत्साला बरं वाटेल. एक मिनिट. आता काय? अरे अरे ऍक्च्युली सरुमावशींचं एक काम आहे तुझ्याकडे. हाऊ रूड इज दॅट. त्यांचं नाव घेतलं तरी हसू येत आहे तुला. नाही नाही, मी तिला नाही हसत आहे. तिला बघायला ते आलेलं पात्र होतं ना, ते आठवलं म्हणून हसतो. आय एम सॉरी. बोल बोल बोल. त्यांचं एक काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे? ते त्याच सांगतील. ओ सिक्रेट. तुला हवं तर असं समज, पण तरी त्याच बोलतील तुझ्याशी. ओके. हे ऐक ना, हे बघ, त्या तुझ्याशी बोलायला येतील तेव्हा तू सिरियसली ऐकणार आहेस, हसणार नाहीयेस आणि उडवून लावणार नाहीयेस त्यांचं म्हणणं. हे बघ, तू शांतपणे ऐक आणि मग तुला हवा तो निर्णय घे. वा. पण तू मला इतकं सगळं सांगितलंच आहेस, तर मग डायरेक्टली काय काम आहे तेच सांग ना. नको, ते त्याच सांगतील. ओके बरं. आणि आता सगळ्यांविषयी आपलं बोलून झालंय, कुणाविषयी काय राहिलंय? मग आता माझ्याकडे लक्ष देशील? पूर्णपणे बघा. होय. नाही नाहीतर मी सर्व मावशीचं म्हणणं उडवून लाव. काहीही श्री. अगं मी वहिनी, शरे, काय चाललंय? नेमकं काय होतंय? काय चकचक करतेय सारखं? नाही, काही नाही. काही नाही, मग पालीसारखा आवाज का करतेयस? मग काय करू? कामं झाली सगळी? झाली. म्हणजे स्वयंपाक तर कधीच होतो माझा, नंतरची सगळी आवरावर हे काय तुम्हीच तर करत असता. श्री, जान्हवी आणि हे ऑफिसला निघून जातात. आई त्यांच्या खोलीत बसून काहीतरी वाचत असतात. सरू देवासमोर असते, तीही आता तिचं काहीतरी करायचं म्हणतेय. बेबी वंश त्यांच्या पार्लरच्या संदर्भात सतत फोनवर बोलत असतात. इंदू वहिनी कापड घेऊन काहीतरी कटिंग करत बसलेल्या असतात. वहिनी, सगळ्यांकडे काहीतरी करण्यासारखं आहे. मी काय करू दिवसभर? माझ्याकडे करण्यासारखं असं काहीच नाहीये. शरयू, अगं पण स्वयंपाकघर तुझ्या ताब्यात आहे की नाही? वहिनी, ते सगळं होऊन जातं हो आपोआप. त्याची सगळ्याची तर घडी बसलीये, त्याच्यासाठी वेगळा असा विचार नाही करावा लागत. वहिनी, मी ना आता आईना सांगणार आहे, या बाहेर जाणाऱ्या सगळ्या जणी आहेत ना, त्यांच्या स्वयंपाकाची टर्न आता मला द्या. गुड मॉर्निंग. काय गप्पा चालल्यात? गप्पा नाही, तक्रार आहे. का? जान्हवी, कंटाळा येतो गता मला. ठराविक आपली दिवसभर स्वयंपाकघरात जाऊन तीच कामं करत बसायची. पण मग नंतर काय करायचं? जान्हवी, आता तूच समजावं हिला. आणि शरे, आपण हेच करत आलो की ग वर्षानुवर्ष. वहिनी, पण निदान आपण सगळ्या तेव्हा एकत्र तरी होतो. आता या सगळ्या किती बिझी झाल्यात. हा, म्हणजे ही खरी तक्रार आहे तुझी? नाही वहिनी, म्हणजे त्या काहीतरी काम करतात याचा आनंदच आहे मला, पण मला काहीच येत नाही याचं वाईट वाटतंय. काहीच येत नाही म्हणजे? म्हणजे मला कसलीच आवड नाही, माझ्या अंगात वेगळी अशी कुठलीच कला नाही. आपण उगाच दिवसभर नुसतं बसून वेळ वाया घालवतो असं वाटतंय मला. जान्हवी, या घरात आल्यापासून बघतेस ना तू, भाजीपाला आणणं, किराण्याचं सामान आणणं, कुठे काय स्वस्त मिळतं, कुठे काय सामान चांगलं मिळतं, हे सगळं वेळच्या वेळी आणणं, धान्य भरून ठेवणं, कुठल्या सणाला काय लागतं ते आणून ठेवणं, हे सगळं बघते. आता ही कामं काय कमी आहेत? पण वहिनी, मला तर ही नुसती ढोर मेहनत वाटते. नव्यानं वेगळा असा काही विचार करावा नाही लागत.
पण इंदू वहिनी, बेबी वंस ते दोघे आता स्वावलंबी होणार आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत, पैसे कमावणार आहेत. वहिनी, मी जर एक दिवस घरात स्वयंपाक नाही केला ना तर दुसरं कोणीतरी करेल. तुम्ही कराल, बेबी वंस करतील, जान्हवी करेल. म्हणजे माझ्या नसण्याने कुणाचंच काही अडत नाहीये. माझी कुणालाच काही गरज नाहीये ना. म्हणजे आता असं काही नाहीये छोटी आई. अहो, खूप महत्वाचं काम करत असता तुम्ही. आणि शरयू, हा जो तू विचार करतेस ना तो फार धोकादायक आहे बरं का. आपण काम स्वतःसाठी करावं. आपली कुणाला गरज आहे का, आपल्यामुळे कुणाचा काही फायदा होणार आहे का, ह्या चक्रात जर अडकलीस ना तर फक्त स्वतःचं मनस्वास्थ्य गमावून बसशील, दुसरं काहीही होणार नाही. मला पटतंय, पण माझ्यामुळे कुणाचं काही अडत नाहीये, हे खरं आहे ना. असं काही नाहीये छोटी आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डबा भरलास ना? नाही, देते. नाही नाही, बस मग बस, मी घेतो. आता देते ना मी एवढ्या प्रेमाने, तेवढं तरी करू दे ना मला. घेऊन जा की डबा. अगं जरा पण काय म्हणा शरा, तुझ्या आजच्या जेवणाचं सगळी कौतुक करतात ऑफिस मध्ये. अय्या हो, म्हणजे आवडतं सगळ्यांना. म्हणजे तुम्ही देता का तुमचा डबा सगळ्यांना? हो, डिपार्टमेंट मधले सगळे आम्ही एकत्रच जेवतो ना. आणि त्यात 2 दिवस कॅन्टीन पण बंद आहे, तेव्हा सगळे एकत्रच जेवतो. आणि सगळ्यांना तुझा स्वयंपाक प्रचंड आवडतो. अय्या हो, मग आधी नाही का सांगायचं? मी एक काम करते, मी आज ना जरा जास्तच डबा देते. पोळी भाजी दोन्ही जरा जास्तची देते. हा, काय करतेस तू आता? काही करत बसू नकोस हं तू. अहो करत नाही बसत, जे केलंय तेच देते. वहिनी, मी ना आज सगळ्या पोळ्या भरते त्यांच्या डब्यात, आणि भाजी वाटल्यास मी नंतर करेन ना परत. हो हं? दे, खुशाल दे. तसंही अहो मला करण्यासारखं दुसरं काय काम आहे? मला कुठे काय येतं? पण निदान माझ्या हातचं 4 जण जेवले ना पोटभर तर बरं तरी वाटेल मला. शरा, हे तुझं मला एवढंच येतं, मला हे येत नाही, आजकाल वाढत चाललंय. काय येत नाही तुला? आपल्याला जे येतं ते करावं. जे येत नाही त्याच्याकडे कशाला उगाच बघून वेळ वाया घालवायचा. हे बघ, स्वयंपाक आणि स्वयंपाकाशी संबंधित इतर गोष्टी तुला उत्तम येतात, त्या तू करत जा. दुसरं मला कोणी काही काम करू देतं का? मारताय काय तुम्ही? तर काहीच करू देत नाही. मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की मी जरा तुम्हाला मदत करते, तर म्हणाल्या नको, माझे तेवढेच हातपाय चालतात. मग खोटं का ते? म्हणजे तुमचे हातपाय चालतात, सगळ्यांचे हातपाय चालतात, माझेच नाही चालत आहे. माझं डोकं पण नाही चालत आहे वहिनी. मला कंटाळा येतो दिवसभर बसून. अगं पण मी नाही बसून राहणार दिवसभर. नुसतं वहिनी दिवसभर घरात बसून राहायचं. कोण सांगते तुला नुसती बस म्हणून? मग दुसरी कामं काय आहेत मला सांगा बघू. घड्याळ कुठं आहे? श्री, अरे 2 मिनिट बोलायचं होतं. अगं बोल ना मग. तू गडबडीत आहेस का? मी नंतर येते. अगं नाही नाही, गडबडीत नाहीये मी. माझं घड्याळ सापडत नाहीये. हो का? बघ ना ग. अरे समोरच तर होतं. बघितलंस, वस्तू अशा डोळ्यासमोर असतात पण कधी कधी दिसत नाही. चला, सरू मावशी, तुझं काहीतरी काम होतं ना माझ्याकडे? काम म्हणजे श्री, तुला काय वाटेल माहित नाही. आयुष्याच्या इतक्या उशिरा मला हे सगळं सुचतंय म्हटल्यावर तुलाही विचित्र वाटणं साहजिकच आहे. 1 मिनिट. आयुष्यात उशिरा वगैरे असं काही नसतं. काही माणसं लेट ब्लूमर्स असतात. त्यामुळे तू कधी विचार करतेस ह्यापेक्षा तू काय विचार करतेस हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे छाती ठोकपणे तुझ्या मनात आहे ते सांगून टाक. श्री, मला वधूवर सूचक मंडळ सुरू करायचंय. ओके. तू आता म्हणालास ना, आपल्या डोळ्यासमोर असतं पण आपल्याला दिसत नाही, तसं झालंय माझं. म्हणजे फार पूर्वीपासून मला हे करायचं होतं, पण काहीतरी निमित्त लागतं ना, तसं झालंय. पण आत्ता मला स्वस्थ बसवत नाहीये रे. माझं मंडळ ना खूप स्वच्छ आणि पारदर्शक असणार आहे, आणि मला हे करायचंय श्री. नाही, बरोबर आहे, पण माहिती ती मिळवलीस? श्री, अरे तू म्हणशील ती माहिती देईन मी तुला. मी खूप रिसर्च केला गेले काही दिवस यावर.
आणि श्री, मला असं वाटतंय की हे एक प्रकारचं सामाजिक कार्य आहे. माझी जशी फसवणूक झाली तशी कितीतरी जणींची होत असेल रे. आशेचा किरण असेल हा त्या सगळ्या मुलींसाठी. लग्नाचं नातं कशावर आधारलेलं असतं रे? सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास. आणि माझ्या वधूवर सूचक मंडळावर सगळ्यांचा विश्वास असेल, डोळे झाकून. मावशी, तुला अगदी खरं सांगायचं तर हा प्लॅन कितपत वर्क होईल याबद्दल मला शंका वाटत होती. म्हणजे अजूनही वाटतेय. पण ज्या पोटतिडकीने तू मला हे सगळं सांगतेस ना, त्यावरून मला असं वाटतं की तू हे करावंस. खरंच थँक्यू श्री. सरू मावशी. खरंच श्री, अरे जी गोष्ट तुला पटत नाहीये ती तुझ्या गळी उतरवायची आणि तुझ्याकडूनच पैसे घ्यायचे, ते खूप विचित्र आहे. पण मी तरी दुसऱ्या कोणाकडे मागणार रे? सरू मावशी, अगं हक्कानी सांग ना मग. विचित्र काय वाटायचंय त्यात? आणि तुला दिलेले पैसे ही काही आर्थिक मदत नसणार आहे, आपल्या घरासाठीच वापरले जाणार आहेत ते पैसे. श्री, तू बघ, माझं मंडळ अगदी यशस्वी होणार आणि तुझे घेतलेले सगळे पैसे मी परत करणार. बघ तू. मी मागितलेत? अरे नाही तरी. मावशी, आता हे असं बोलून तुम्हाला पर्क करतेस? तूही माझ्यावर आई इतकीच माया केलीस, त्याची परतफेड कशी करणार आहे मी? मग मी दिलेल्या पैशाची परतफेड करेन असा विचार तरी कसा येतो तुझ्या मनात? एक मिनिट थांब. थँक्यू. श्री, अरे ब्लँक चेक. हा, तुला हवी ती अमाऊंट टाक. अरे पण श्री, श्री मला जो नफा मिळेल ना तो तू घरासाठी खर्च कर. अरे मावशी, आपण सगळे जे कमावतो ना ते घरातच येतं शेवटी. मग तू मला दिलेस काय आणि घरात दिलेस काय, एकूण एकच आहे. थँक्यू श्री. पण श्री, तू हे आनंदाने करतोयस ना? तू आनंदात आहेस ना म्हटल्यावर मला दुसरा कुठलाही विचार करायचा नाहीये. आय एम हॅपी. अशी साधारण लिस्ट आहे. बेबी, तू या वस्तू मागवताना ना 2-2 जास्तीच्याच मागव. माझी खात्री आहे तुझं पालन नक्की चांगलं चालणार आहे. मागवीन, नक्की मागवीन. ए बरं आई, तुला आठवतंय का ग, पूर्वी मी एक शॅम्पू बनवायचे, त्याचं ना नक्की प्रमाण मला आठवत नाहीये. तू ते कुठेतरी लिहून ठेवलं होतंस. आपलं बोलणं झालं होतं यावर एकदा. हो हो हो, शोधायला हवं. आई, माझी ना शिवणकामाची पुस्तकं मला कमी वाटतात. तुमच्या कपाटात शोधू का? चुकून राहिली असतील तर. शोध की. ए इंदुवहिनी, तू मला एप्रिल शिवून देशील? हो, देईन की. एका बैठकीचं तर काम आहे. छान अशी ना बारीक लेस लावून देते, गोड दिसेल. हो नक्की. हे हातात काय? अरे देवा, जे सांगायला आले होते विसरले. आई, जान्हवीसाठी ड्रेस शिवलाय. काय छान शिवलायस ग. छान झालाय ना? चला, आता बाहेरच्या ऑर्डर्स घ्यायला मी मोकळी. म्हणजे मी ठरवलं होतं पहिला ड्रेस जान्हवीचा शिवायचा आणि मग इतरांची कामं घ्यायची. छान शिवलाय सिंधू. इतक्या वर्षानंतरही तुझी शिलाई अजून तशीच आहे. आई, खूप छान वाटतंय. म्हणजे असं समाधान मिळतंय. इतकी वर्ष हे काम का नाही केलं असं वाटायला लागलं आता. हो ग वहिनी, उगाच वाया घालवले ना आपण ते दिवस. सगळे जुने दिवस आठवत आहेत आता. किती काम करू आणि किती नाही असं व्हायचं. किती उत्साह असायचा. तुला सगळं आठवतंय बेबी अजून? आठवतंय आहे.
इच्छा नसली ना तरी आठवते. पण आता मात्र मला माझ्या आयुष्यात फक्त पार्लर परत हवंय. ती माणसं नकोयत आणि त्यांच्या आठवणीही नकोयत. उगाच इतकी वर्ष दुर्लक्ष केलं मी माझ्या पार्लरकडे. पण आता तसं नाही करणार मी. काय नाही ग, तू तुझ्या विचारावर ठाम आहेस की नाही ते बघत होते. आई, मी सुद्धा माझ्या विचारांवर ठाम आहे. कुठल्या? मी असा विचार केलाय तुमच्यासाठी एक ड्रेस शिवावा. माझ्यासाठी? हो, एका पुस्तकात ना तुमच्याच वयाच्या बाईने सलवार कुर्ता घातलेला मी फोटो पाहिला. मग मला असं वाटलं की आमच्या आईने घातला तर छानच दिसेल, हो की नाही? शिवते ना एक तुमच्यासाठी. काहीतरी खोळ आहे तुझं. आई असं काय करताय? ऑफ व्हाईट कलरवर एम्ब्रॉयडरी करून शिवते. हा आई घालाल ना आई. सांग, चावटपणा करू नकोस हा. आई चावटपणा नाही पण ते सांगा ना. ए घाल ना गाई. हे बघ, तू मला एक छानशी डिझायनर साडी बनवून दे, ती नेसेन मी. ती शिवेन मी नंतर, आधी ड्रेस. हा आई 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 अगं नको म्हटलं ना, नको. आई ऐका ना, म्हणजे सांगा ना. ए खरंच प्लीज आई. लहान मुलासारखं करू नकोस हा.